कॉकरोच जनता पार्टी अभिजित दिपके यांनी सुरू केलेलं आहे सोशल मीडिया कॅम्पेन, कारण ते अजूनही पक्ष रजिस्टर झालेला नाहीये। मात्र या कॉकरोच जनता पार्टी या फ्रंटचं आजपासून देशव्यापी आंदोलन सुरू होतं आहे। पुण्याहून हे आंदोलन सुरू होणार आहे। पुण्यामध्ये आज पुणे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आवारात कॉकरोच जनता पार्टीचं आंदोलन होत आहे। शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी हे आंदोलन केलं जाणार आहे आणि राजीनामा न दिल्यास आंदोलन तीव्र करण्याची सुद्धा त्याचा इशारा देण्यात आलेला आहे। लखनौ, जयपूर, बंगळुरूसह वेगवेगळ्या राज्यात हे आंदोलन होणार आहे। तर पार्टीचं एक शांतिपूर्ण आंदोलन होणार आहे। एज्युकेशन मिनिस्टर धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा मागण्यासाठी आमच्या या मूव्हमेंटला आज मला तुम्हाला सगळ्यांना सांगताना खूप आनंद आणि अभिमान होतोय की विश्वंभर सर आणि असीम सर यासारखे दिग्गज जे सोशल ॲक्टिव्हिस्ट आहेत तेही आमच्या मूव्हमेंटला पाठिंबा देत आहे। आणि सोबतच आज संध्याकाळी आम्ही जे आंदोलन करणार आहे त्याच्यात आम्ही आमचा एज्युकेशनचा मॅनिफेस्टो रिलीज करणार आहेत। जे काही देशात चालू आहे परीक्षांवर, पेपर फुटीवर आणि काही जे एक्झामचे रिझल्ट्स आहे काही वर्षांपर्यंत येत नाही, तर त्यावर काय काय केलं जाऊ शकतं याच्यावर आज आम्ही आमचा मॅनिफेस्टो रिलीज करणार आहे। दरम्यान अभिजित दिपके आणि पंतप्रधान मोदींची अमेरिकेत भेट झाली हा आरोप साधासुद्धा कोणी नाही, खासदार संजय राऊतांनी दावा केला आणि एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला। दिपके मोदी भेटीचे हे फोटो मला एकानं पाठवले असाही राऊतांनी दावा केलाय। मोदींच्या भेटीनंतरच दिपके भारतात आला असाही दावा संजय राऊत करतायत। मात्र संजय राऊतांचा दावा अभिजित दिपकेने फेटाळलाय। फोटो AI जनरेटेड असेल असं अभिजित दिपके म्हणतात। त्याच्याविषयी खुलासा आम्ही घेऊ, माहिती घेऊ। आम्ही आधीच पुढे मारणार नाही। आता या देशातले राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटना आपले लढे लढायला मजबूत आहे। मी तुम्हाला त्याच्या बाबतीत लवकरच अवगत करेन। तुम्ही तुमच्या पक्षाच्या नेत्यांना सांगतात की सावध राहा, आपली भूमिका म्हणा। आम्ही मोठे नेते सुद्धा म्हणजे अगदी एक लक्षात घ्या, कोणीही कोणत्याही राजकीय पक्षाचा नेता त्या आंदोलनात गेला नाही। पण उद्धव ठाकरे एक प्रकारे आम्ही तरुणांना आम्ही पाठिंबा देऊ। तरुणांचा जे प्रश्न आहे ते रस्त्यावरती जे उतरले असतात तर सरकारने त्यांचं ऐकायला हवं, ही आमची भूमिका आहे। पुण्याहून बालाजी पोतदार आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। बालाजी, एकीकडे हे आंदोलन होत असताना संजय राऊत जे भाजप विरोधाच्या आघाडीतलेच नेते आहेत ते मात्र या आंदोलनाच्या नेत्याकडे बोट दाखवतायत, संशय व्यक्त करतायत की नरेंद्र मोदी आणि दिपके यांची भेट झाली होती वगैरे, आणि एक संशयाच्या दृष्टीने सूचित करतायत। काय नेमकी परिस्थिती आहे? पुण्यामधून याला कसा प्रतिसाद मिळतोय? आज काय बघायला मिळेल पुणे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आवारात? नक्कीच संजय राऊत यांनी जो फोटो ट्विट केलेला आहे त्यानंतर अभिजित दिपके यांनी हा फोटो जनरेट असल्याचं म्हटलेलं आहे आणि मी कधी त्यांना भेटलो नसल्याचं म्हटले। आज जे आहे ते या देशव्यापी आंदोलनाची सुरुवात होते। आता मी ज्या ठिकाणी हे आंदोलन आहे ते हे पुणे विद्यापीठाचा परिसर आहे आणि या विद्यापीठ परिसरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ जे आहे ते हे सगळं आंदोलन होणार आहे। 4 वाजता या आंदोलनाला सुरुवात होणार आहे। मोठा पोलीस बंदोबस्त जो आहे तो या ठिकाणी पुणे पोलिसांनी लावलेला आहे। त्याचबरोबर आता डॉग स्क्वॉड पथक सुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आणि सगळी तपासणी केली जाते। सकाळपासून याचे जे समर्थक आहेत ते या ठिकाणी येत आहेत। हातात तिरंगा झेंडा पाहायला मिळतोय। त्याचबरोबर वेगवेगळे महापुरुषांचे फोटो सुद्धा या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ ज्यावेळेस अभिजित दिपके आंदोलनाला बसतील त्यावेळेस हे सगळे कार्यकर्ते त्यांच्यासोबत बसणार आहेत। मात्र आपण जर आता पाहिलं तर या बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याकडे येणारे 4 रस्ते विद्यापीठ परिसरातून येतात। 4ही रस्त्यावर 100 मीटरवरती मोठी बॅरिकेटिंग जी आहे ती पुणे पोलिसांनी केलेली आहे। मात्र जे आंदोलक येणार आहेत त्यांना सहजासहजी येता येणार नाही अशी सगळी परिस्थिती आहे। त्याचबरोबर वेगवेगळे 21 कॅमेरे जे आहेत ते या आंदोलनाच्या ठिकाणी लावण्यात येणार आहेत। या ठिकाणी जर बघितलं तर मोबाईल सर्व्हिलन्स जे आहे ते पुणे पोलिसांचं आहे। ते सगळ्या या CCTV कॅमेराद्वारे या मोबाईल सर्व्हिलन्स व्हेकलकडून या सगळ्या आंदोलनावर लक्ष ठेवण्यात येणार आहे। मात्र पुण्यातल्या MPSC विद्यार्थी, विविध सामाजिक संघटना, त्याचबरोबर काँग्रेस पक्षाने सुद्धा आता पाठिंबा जाहीर केलाय। अभिजित दिपके यांनी सांगितले सरकार आमचं ऐकत नाही, त्यामुळे देशव्यापी आंदोलनाची सुरुवात जी आहे ती आता दिल्लीनंतर महाराष्ट्रात होतीये, विशेषतः पुण्यातून होतीये। त्यामुळे या आंदोलनाकडे आता सगळ्या देशाचं लक्ष लागलेलं आहे, कारण यानंतर लखनौ, जयपूर अशा ठिकाणी आंदोलनं होणार आहेत आणि 20 तारखेला या आंदोलनाचा टप्पा जो आहे तो दिल्लीत पुन्हा एकदा धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी असणार आहे। अभिजित दिपकेंना सुजात आंबेडकर यांचे जो मोर्चा काढतायत मंत्रालय त्याबद्दलही विचारलं। मात्र नक्कीच बालाजी, आपण या घडामोडींकडे लक्ष ठेवून आहोत तुर्तास। धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल। आज